प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरी महाराज यांच्या कन्येचं आज संध्याकाळी लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज मंत्री तसेच विरोधी पक्षातील काही नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावणार आहे. आता पाहायला गेलं तर या ठिकाणी आज संध्याकाळी जे लग्न सोहळा होत आहे त्या लग्न सोहळ्यासाठी जेवणाची तयारी आत्तापासून सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे. ह्या ज्या महिला पाहतोय आपण, या महिला काही जण बटाटे चिरतायत, काही जण कांदे चिरतायत. या पद्धतीनं ह्या काही भरपूर साऱ्या महिला या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. आणि या महिला नेमकं या महिला ज्या आहेत त्या नांदूर सिंगोट्यावरून आल्या असं कळतंय. आणि या ज्या महिला आहेत किंवा हे जे आचार्य आहेत, हे आचार्यांसोबत आपण बोलणार आहोत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं ते कुठून आलेत आणि या लग्न सोहळ्यासाठी त्यांनी काय प्लॅनिंग केले. नमस्कार. आपण या लग्न सोहळ्यासाठी संध्याकाळचं जे प्लॅनिंग केलंय, नेमकं काय मेनू आहे? मोतीपाक, बर्फी, वरण भात, मटकी, मिक्स व्हेज, पुरी, चपाती, अर्धा लिटर पाणी बॉटल. तुम्ही कुठले आहात? आणि आम्ही नांदूर शिंगोट्याचे, सिन्नर तालुक्यातलं गाव आहे आमचं. महाराजांनी आता एवढा खर्च केलाय, ते लग्न सोहळ्यासाठी चांगलं जेवण देत आहे. संध्याकाळी जे मेनू ठेवलाय, हे एवढ्या माणसं किती लोकांचं आहे साधारण? 30 ते 40 हजार पहिल्या टप्प्यामध्ये आहे. नंतर येतील तसे जेवत राहतील. मग साधारणतः तरी 30 ते 40 हजार पहिला टप्पा झाला. मग असा दुसरा टप्पा वगैरे काय आहे? आहे ना टप्पा, शेवटपर्यंत जोपर्यंत माणूस जेवत आहे तोपर्यंत बनवीत राहायचं आपण. तो साधारणतः किती अंदाज दिला असेल? नाही, अंदाजच काय इथं, आता एवढी जनता येणार इथं, काय अंदाज देणार तुम्ही यांना? तरी पण असा अंदाज असेल किती अंदाजच लोकं- नाही ना हो साहेब, एवढ्या जत्रेत काय अंदाज देणार तुम्ही? तरी लाखो लोक इथे येणार येणार, म्हणताय. आता जेवढा येतील तेवढा शेवटचा माणूस जेव घाल, हे आमचे कर्तव्य आहे. शेवटचा माणूस जेव घालणं त्यांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि या लग्न सोहळ्यासाठी जर पाहिलं तर लाखो लोकांची या ठिकाणी हजेरी लागणार असल्याचं बोललं जात आहे. LS मराठीसाठी सचिनसह अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.